अजून कोणाचं आहे का असलं? आजची पत्रकार परिषद मुख्यत्वे करून जे महाभयंकर ड्रग्सचं रॅकेट धाराशिव जिल्ह्यामध्ये सक्रिय आहे आणि त्याच्या अनुषंगानं 14 फेब्रुवारी 2025 मध्ये पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि गुन्हा नोंद केल्याच्या नंतर पोलिसांनी त्याच्या संदर्भातलं आरोपपत्र 16 एप्रिल 2025 रोजी त्या ठिकाणी न्यायालयात सादर केलं. ह्या आरोपपत्राचा अभ्यास केल्याच्या नंतर मला फक्त पूर्वी एका गोष्टीची तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की डिसेंबर 2023 मध्ये राणा पाटलाला समजलं होतं की त्यांचा कार्यकर्ता हा ड्रग्सच्या आहारी आहे. त्याच्या संदर्भात पहिल्यांदा त्या कार्यकर्त्याला सोलापूरहून पुण्याला, पुण्याहून नेरूळला, नेरूळहून बडोद्याला, नेरूळहून मुंबईला, मुंबईहून बडोद्याला हे ड्रग्सचं व्यसन सोडण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला असं म्हणते ती त्यांच्या ह्याच्यात सांगताना. पण डिसेंबर 2023 पासून गुन्हा दाखल व्हायला 14 फेब्रुवारी 2025 का उजाडलं? डिसेंबर 2023 म्हणजे 2024 2025 म्हणजे 1 वर्ष 1 महिना गेला. मग नेमकं राणा पाटील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत होण्याची वाट बघत होते का? जर माझा कार्यकर्ता अशा पद्धतीनं ड्रग्सचं सेवन करतोय आणि त्याला असं व्यसन लागलंय आणि अशा पद्धतीचं ड्रग्स इथं मिळतंय की लोकप्रतिनिधी म्हणून जर मला कळालं तर माझी पहिली जबाबदारी काय? ताबडतोब ज्या दिवशी कळालं त्याच दिवशी त्याच्या संदर्भात मला वाटतं पोलिसांना माहिती देणं आणि ह्याच्या संदर्भात जे कोणी आरोपी असतील त्यांना गाजाच्या आड करणं ही मला वाटतं पहिली प्राथमिक जबाबदारी असते कुठल्याही सामान्य माणसाची. आपण तर लोकप्रतिनिधी आहे. मग तुम्ही डिसेंबर 2023 पासून 14 फेब्रुवारी 2025 का उजाडलं? हा जो मधला काही 1 वर्ष 2 महिने 3 महिन्याचा कालावधी गेला हा नेमका कशासाठी होता? निवडणुका पार पाडण्यासाठी होता. म्हणजे लोकांच्या लेकराला ड्रग्सचं व्यसन लागलं तर चालतंय पण आपली निवडणूक पार पाडली पाहिजे सुरक्षित, त्याच्यात कुठला व्यत्यय आला नाही पाहिजे. मला वाटतं अशा वृत्तीनं जर लोकप्रतिनिधी काम करत असतील तर ते दुर्दैव आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की या आरोपपत्राचा अभ्यास केल्याच्या नंतर याच्यामध्ये जे आरोपी म्हणजे वारंवार जबाबात ती सांगतात ना आम्हाला की सगळ्यात टॉपचा माणूस कोण आहे ती शोधा. आका 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 ती शब्द जरा जास्त परवलीचा आहे आता सध्याच्या काळात आका. तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर ह्या आरोपपत्रामध्ये त्या संगीता गोळेंच्या जबाबामध्ये 27 फेब्रुवारीला आणि संतोष खोत 28 म्हणजे ह्यांच्या जबाबामध्ये कायम एक नाव येतंय. अग्रवाल नावाचा उल्लेख होतोय. अतुल अग्रवाल मुंबई. मग ह्या अतुल अग्रवालचा फोन आजही चालू आहे. मग पोलिसांना वाटलं नाही का या अतुल अग्रवाल कोण आहे नेमका? त्याला शोधावं, त्याला पकडावं, त्याला आरोपी करावं. नेमकं हे कुणाच्या वरच असताना कुणाच्या हे ना त्याला सोडलं जातंय हा एक माझा त्याच्यातला मूळ प्रश्न आहे. आणि त्याचा फोन चालू असताना साधा त्याचा जबाब तरी घ्या की तुम्ही. जबाब सुद्धा घेतलेला नाही. मग हे नेमकं काय दर्शवतंय? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं पिट्या सुर्वे नावाचा सोलापूरचा एक 2 कनेक्शन आहे त्या ड्रग्सच्या ह्याच्यात. एकचं मुंबईचं आणि दुसरं सोलापूरचं. त्या मुंबईच्या ह्याच्यात टॉपचा माणूस कोण आहे? अतुल अग्रवाल. त्याचं नाव जबाबात येतंय ह्या बाकीच्या आरोपीचा तपास केल्याच्या नंतर. त्याचा मोबाईल नंबर देते, त्याचा मोबाईल नंबर चालू आहे. पण पोलिसांनी त्यांच्या चार्जशीट मध्ये ह्याच्यात पुढं काय केलंय ह्याच्याबद्दल अवाक्षर त्या ठिकाणी लिहिलेलं नाही. मग पोलिसांनी नेमकं ह्याला काय सोडलंय का? अजून तू ड्रग्सची तस्करी कर, तुला मोकाट आहे, काय काळजी करू नको, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहते. आणि त्याच पद्धतीनं दुसरं कनेक्शन येते तुमचं सोलापूरचं. त्याच्यात पिट्या सुर्वे ज्याच्या म्हणजे गजानन हांगरकरच्या 25 मार्चच्या जबाबात, हर्ष सोनजीच्या 2 एप्रिलच्या जबाबात, ओंकर भिसेच्या 2 एप्रिलच्या जबाबात ह्या पिट्या सुर्वेचा उल्लेख येतोय. जबाबात त्यांनी सांगितलंय. पण ह्याला सुद्धा त्यांनी म्हणजे ही जी आका आहेत त्या आकावर मात्र कुठलीही कारवाई या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं केली गेलेली नाही. मुद्दा हा आहे
की अशा पद्धतीनं जर तुम्ही ड्रग्सच्या प्रकरणाचा जे की अतिशय संवेदनशील विषय आहे, ह्या विषयाचा जर तपास करत असाल तर मग नेमका संदेश काय द्यायचा आहे? आपण बघताय जो काय तपास चाललाय, अरेस्ट होतंय का नाही, आरोपीला कशा पद्धतीने अभय दिलं जातंय, ती पुढच्या ह्याच्यातनं मी सांगणार आहे एक एक मुद्दे. पण ही आपली नैतिक जबाबदारी नाही का लोकप्रतिनिधी म्हणून, की असा गुन्हा करणाऱ्या माणसाला एक धडा द्यायची गरज आहे पण, की पुन्हा कोणी हिंमत नाही केली पाहिजे. पण धडा द्यायचं तर सोडून द्या. तुम्ही जरी असं केलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. अशा पद्धतीनं जो संदेश द्यायचा प्रयत्न करतोय लोकप्रतिनिधी, ते अतिशय दुर्दैवी आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, ह्या चार्जशीटचं अवलोकन केल्याच्या नंतर त्याच्यात कुणाला चार्जशीटचे जबाब पाहिजे असतील, मी जे बोललोय मुद्दे त्याचे सुद्धा मी बंचेस तयार करून हायलाइट करून ठेवलेत, की असं नाही की उगा मोगम काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाहीत आम्ही. ही एक नंबरचा जो मी आरोप केलाय त्याच्या संदर्भात सगळे पेपर्स तिथे जोडलेत आणि ते हायलाइट केलेत. क्रमांक 2, वैभव गोळे. आता ह्या संगीता गोळे नावाच्या गृहिणीला अटक झाली 22, या महिलेला 22 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5:57 अटक झाली. आणि अटक झाल्याच्या नंतर पोलिसांनी तिचा जो पती आहे त्या पतीला कळवलं की बाबा तुमच्या बायकोला अटक केलेली आहे. आणि त्याच्या संदर्भात जो पती आहे त्याचं रिसिव्ह घेतलंय, आम्ही अटक केली आहे म्हणून ते जे पत्र दिलंय ते रिसिव्ह घेतलंय त्याच्यावर. त्याच्यानंतर हा जो वैभव गोळे नावाचा व्यक्ती आहे ह्याच्यावर VP रोड पोलीस स्टेशन त्याच्यावर NDPS चे गुन्हे दाखल आहेत, 3 गुन्हे दाखल आहेत. गुन्हा नंबर 32/2023, गुन्हा नंबर 56/2022 VP रोड दोन्ही पोलीस स्टेशनचे आहेत. आणि डेहंबेवाडी पोलीस स्टेशनचं गुन्हा रजिस्टर नंबर 41/2019 आणि कलम आहेत 353. डेहंबेवाडीचे 353 आहेत, पण वरचे जे गुन्हे आहेत कलम 8 क 27 NDPS ऍक्ट, कलम 8 क 22 ब NDPS ऍक्ट. मग मला काय म्हणायचंय, पोलिसांचं काम नव्हतं का की बाबा अशा गुन्ह्यात हा माणूस आहे पूर्वीपासून तर त्याच्यावर लक्ष ठेवणं, त्याच्यावर विजिलन्स करणं, त्याच्या हालचालीवर बारकाईनं पूर्ण नजर ठेवून राहणं. माझं तर असं म्हणणं आहे त्याला त्याच वेळेस उचलायला पाहिजे ना, जबाब घेण्यासाठी तरी किमान पोलिसांच्या कस्टडीमध्ये घ्यायला पाहिजे होतं त्याला. असं असताना त्याला कळवलं जातंय, त्याला पळण्यासाठी मुभा दिली जाती आणि तो त्याच्यानंतर आता एब्सकॉन्ड म्हणून पोलीस वारंवार सांगतायत तिथं की हा सदरचा आरोपी जो आहे एब्सकॉन्ड आहे. अटक केल्याच्या नंतर जी प्रोसेस असते त्याच्यावर सुद्धा त्या वैभव गोळेच्या स्वाक्षऱ्या आहेत. नेमकं पोलीस करायला लागलेत काय? आणि मला वाटतं आजपर्यंत पण ती एब्सकॉन्डच आहे. मग ह्या वैभव गोळेला का सोडलं तुम्ही पोलिसांनी, हा पण प्रश्न आहे ना. पोलिसांना माहित होतं, त्याचा सहभाग पोलिसांना आढळलाय. मग त्याच्यावर नजर ठेवणं, सर्व तपास अशा पद्धतीने केला जातो का? त्यालाच कळवलं जाते की अटक केली, पळतो आता. आणि पुन्हा 28 पासून त्याच्या मागे लागले, त्याला हुडकायला लागलेत, आता कुठे गेला, आता कुठे गेला, आता कुठे गेला. क्रमांक 2 हा विषय. पुन्हा ह्याच्यात तस्कर करणारे वेगळे आणि सेवन करणारे ही कुणाच्या सोयीसाठी केलंय नेमकं? म्हणजे ड्रगची तस्करी करणारा गट वेगळा आणि ड्रगचं सेवन करणारा गट वेगळा. आता यात गंमत अशी आहे की आपण जर बघितलं संतोष खोत ह्या आरोपीचा जी जबाब आहे 27 फेब्रुवारी 2025 त्याच्यामध्ये त्यानं स्पष्टपणे सांगितलंय की ह्या विनोद गंगनेच्या सांगण्यावरनं 50 पुड्या बापू कने आणि 35 पुड्या गंगनेसाठी अशा 85 पुड्या घेतल्या आणि त्याच्यासाठी 2,97,000 रुपये ड्रग्स गंगने यांनी घेतले. आता गंमत बघा, ह्याच्यामधला बापू कने जो आहे 50 पुड्या घेणारा तो आहे पेडलर, म्हणजे तस्करी करण्याची, ड्रग्सची तस्करी करण्याच्या यादीत त्याचा समावेश आहे. आणि 35 पुड्या घेणारा जो विनोद गंगने आहे तो मात्र तस्करीत नाही, तो सेवन करणार आहे. का हो? तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून का? तुमच्या लेकराला जर त्यानं व्यसन लावलं, तुमचं लेकरू जर असं ड्रग्ज घेऊन फिरायला लागलं तर चालेल का तुम्हाला? तुम्ही तेव्हा मान्य करताल का आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, आपण वाचवलं पाहिजे म्हणून? ही अतिशय खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की हे नेमकं कुणाच्या सोयीसाठी चाललंय. आणि हे 2 गट का केलेत? जेव्हा की मूळ आरोपी जो आहे गंगने
त्याच्या संदर्भातले आरोपी यांच्या मोबाईल मधून दोन गट केलेत बघा. एका ह्याच्यात 26 जे आरोपी आहेत ते तस्कर म्हणून त्यांनी निष्पन्न केलेत आणि त्याच्या खाली साधारणतः जवळपास 10 जे आरोपी आहेत त्यांना सेवन गटातले आरोपी म्हणून असं म्हणजे बायफर्गेशन केलंय. कुणाच्या फायद्यासाठी कशासाठी केलाय की चार्जशीट मधलाच कागद आहे. ह्या चार्जशीट मधल्याच कागदावरनं आपल्याला असं लक्षात येईल 25/8/2024 रोजी 4:03 सायंकाळी एक व्हॉइस SMS आहे. त्याच्यात हा भाऊ ह्या वहिनीच्या अकाउंटला ट्रान्सफर मारा 1,85,000. त्याच्यानंतर गंमत अशी आहे की हे गंगणे नावाचे ग्रस्त इतके हुशार आहेत. त्यांनी काय केलं, ही 1,85,000 जी ट्रान्सफर आहे ती स्वतःच्या अकाउंटवरून मारलेलं नाही त्यांनी. ती पुढच्या ह्याच्यातील मी तिथं तुम्हाला ह्यांनी जे ट्रान्सफर मारले ते पहिलं ट्रान्सफर मारलंय सुमित संजय शिंदे नावाच्या व्यक्तीच्या नावावरनं ते जे, आणि त्याच्यानंतर दुसरं मारलंय अविनाश बाळू मुळे ह्यांच्या मोबाईलवरनं आणि सागर किशोर गंगणे या 3 व्यक्तीच्या मोबाईलवरनं त्यांनी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलंय. ह्यांना माहिती आहे ड्रग्जला पैसे द्यायचे आणि ह्यांना पुन्हा कॅश दिली आहे. फोन पे कुणाला करायला लावलं, ह्या तिघांना, आणि कॅश कोणी दिली, परत तेच गंगणे, विनोद काय पिटू उर्फ विनोद गंगणे. हा म्हणजे ड्रग्सची डिलिव्हरी स्वतः घेतली, पैसे स्वतः दिले, सगळं झाले, तरी पण ते सेवन गटातले आहेत, ते तस्कर नाहीत. जेव्हा की 50 पुड्या घेणारे बापू कने हे तस्कर आहेत आणि 35 पुड्या घेणारे जे गंगणे आहेत ते तस्कर नाहीत. काय नेमकं काय म्हणजे डोकं काय लॉजिक लावलं पोलिसांना, खरं कशा पद्धतीनं केलं. आणि ही शांत डोक्यानं केलेला कार्यक्रम आहे. ड्रग्सचे पैसे 1,85,000 रुपये खरेदी करून देत असताना स्वतःच्या अकाउंटवरून दिलेले नाहीत. या 3 लोकांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला लावले जे की तिथं पोलिसांच्या चार्जशीट मध्ये आहेत आणि ह्या लोकांना कॅश दिली नंतर. तरी पण हे सेवन गटातली म्हणजे काय म्हणायचं त्याला, शाव माणूस म्हणजे वाचवायचा प्रयत्न आहे. हे ह्या सगळ्या त्यांच्या गोष्टीवरनं दिसून येते. दुसरी 6वी गोष्ट, व्यसनमुक्तीनंतर परत गंगेने ड्रग्सचं सेवन केलेलं आहे. त्यांच्यासाठी व्यसनमुक्तीवर उपचार करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की तेरणा निरूळ त्याचा काय कागदपत्राचा कुठं उल्लेख नाही, पण त्याच्यानंतर जे हिने ड्रग्स घेतले 2,97,000 परत 1,85,000 ही 25 ऑगस्ट 2024 रोजी ही ड्रग्सची खरेदी केलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्या दिव्यातनं पार पडून त्याच्यात सगळं बघून की आता आपल्याला ड्रग्स सोडायचंय म्हणून जे मगाशी सांगितला प्रवास तुम्हाला, त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आले ही आणि तेवढ्या ठिकाणी जाऊन येऊन परत जे करायचं तेच कार्यक्रम यांनी चालू केला. म्हणजे परत सुद्धा व्यसनमुक्ती म्हणतात नाही, त्याच्यानंतर सुद्धा ड्रग्सचं सेवन केलं हे त्याच्या अकाउंटच्या स्टेटमेंटवरून पोलिसांनी जे चार्जशीट सबमिट केलंय त्याच्यावरच्या अकाउंटच्या स्टेटमेंटवरून त्या ठिकाणी दिसतंय. आता 7वा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बापू कणे यांचा ICICI बँकेचा 24 पाने स्टेटमेंट आहे. बापू कणेचं त्याच्यातली फक्त 4च पानं जोडली आहेत, बाकीची 20 पानं जी आहेत ती जोडलेलीच नाही स्टेटमेंट. एखादं अकाउंट एखाद्या आरोपामध्ये जर वापरलं गेलं असेल तर त्याच्यावर झालेल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा अभ्यास करणं पोलिसाचं काम आहे का नाही, त्याचा तपास करणं काम आहे का नाही, का फक्त 4च पानाचा करायचा आणि 20 पानाचा सोडायचा का? म्हणजे पोलिसांना वाटतंय तसं का वरून पॉलिटिकल प्रेशर असल्यामुळं जसं आपल्याला पाहिजे तसं असा काहीसा तपास मला वाटतं ह्या ठिकाणी केलाय. मला वाटतं ह्याचं सुद्धा उत्तर मिळणं गरजेचं आहे. आणि मगाशी जे म्हणलंय सेवन गटातले आरोपी वेगळे, तस्करी करणारे, मला वाटतं दोन्हीचं गुन्ह्याचं प्रमाण सारखंच आहे. त्यांच्यावर गुन्हे नोंद करा, कोर्टाला ठरवू द्या ना, कोर्ट डिसाईड कराल ना काय करायचंय ते, ह्यांना सोडायचंय का ठेवा, ह्यांना तस्कर समजायचं का सेवक समजायचं, ती तपासावर आलेले पोलिसांच्या कागदपत्रावरनं ही तुम्ही का त्या ठिकाणी हा प्रयत्न करताय. मला वाटतंय हा एक महत्वाचा विषय आहे. त्याच्याबरोबर तुम्ही बोलता काही चार्जशीट आहे त्यात काही पोलिसांची सुद्धा नावं काही जणांच्या जबाबात निष्पन्न झालेली आहेत.
मग मुख्यमंत्री साहेब एका बाजूला म्हणतात की ह्यात जर पोलिसांचा सहभाग असला तर आम्ही त्याला निलंबित नाही बरतरफ करणार. मग ज्यांची पोलिसांची नावं चार्जशीट मध्ये आले, काही अधिकारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील, त्याच्यावर काय कारवाई केली आपल्या पोलिसांनी, धाराशिवच्या पोलिसांनी काय कारवाई केली त्याचं आजपर्यंत तुम्हालाही माहित नाही ना आम्हालाही माहित नाही. कारण जे जर ज्यांचं काम आहे रक्षण करायचं हेच जर तिथं हे करत असतील आणि त्याचा काही ठिकाणी उल्लेख आलाय पण पोलिसांनी आतापर्यंत त्याच्यावर काही कुठल्याही पोलिसावर कारवाई झाली नाही, ह्याचं उत्तर सुद्धा धाराशिवच्या पोलिसांनी देणं गरजेचं आहे. त्यात बरेच आरोपी असे आहेत की त्यांच्या जबाबात नाव आले. काही लोक तुम्हाला म्हणजे काही लोकांना जाणीवपूर्वक अडकवायचं, काही लोकांना जाणीवपूर्वक सोडून द्यायचं, असं का सगळ्यांना सारखा न्याय लावला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. त्यामुळं ह्या बाबतीत सुद्धा काही चार्जशीट जबाबात नाव आले, चार्जशीट मध्ये जबाब आहेत जोडलेले त्यांनी, की आम्ही जे बोलतोय ते आम्ही मनाचं काहीच बोलत नाही. पोलिसांनी जे चार्जशीट कोर्टात दाखल केलेलं आहे त्याची आम्ही नक्कल काढून त्याच्यावर थोडा अभ्यास करूनच हे बोलतो. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत खासदार साहेबांनी सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याबाबत पोलिसांच्या भूमिकेबाबत कुठतरी साशंकता सगळ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळं कोणाचं प्रेशर खाली आहे का जाणीवपूर्वक पोलीस करतात, या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री आपल्या राज्याचे गृहमंत्री यांना भेटणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत हे आम्हाला आजच्या प्रसंगी आपल्याला सांगायचं. पोलिसांची नावं नाही नाही, ती जी जबाबात आले तुम्हाला त्याची कॉपी तुम्हाला देतो. म्हणजे पुरावा सगळं छापा ना जे छापायचे. बँक स्टेटमेंट 24 पानं असतात म्हणजे नेमके 4 पानच काय तोच प्रश्न झाला. हाच प्रश्न आहे ना. शंका निर्माण होईल असं का वागले पोलीस? काही त्यांचे विशेष काय माहिती नेमकं पोलिसांना कुणाला वाचवायचंय का, की त्याच्यात काही असे ट्रान्झॅक्शन आहेत की ज्या माणसाची नावं समोर आल्याच्या नंतर हा कार माजणार आहे, ह्या भीतीमुळे पोलीस ती नावं समोर म्हणजे ती 20 पानं स्टेटमेंटची पुढे येऊ देत नाहीत का? लपवायचं काय कारण नाही ना, स्टेटमेंट सगळं जोडायचं. आणि अशा पद्धतीनं जर पोलीस तपास करणार असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून जी मिरवतात की आम्हीच ही इन्फॉर्मेशन दिली, आम्हीच ही माहिती दिली, त्यांना मी पहिला प्रश्न तर केलाय की तुम्हाला डिसेंबर मध्ये 2023 मध्ये कळालेलं असताना तुम्ही 1 वर्ष 2 महिने का शांत होतात, निवडणुकीची संपायची वाट बघत होतात का? त्या प्रश्नाचं उत्तर माझी विनंती आहे तुम्हाला की त्यांना विचारा तुम्ही. बरं ते ठीक आहे झालं, तुम्ही निवडणुका पार पाडण्यासाठी थांबलात, जेव्हा आरोपी निष्पन्न व्हायला लागलेत आज तर त्यांना तर पाठीशी घालू नका ना. त्यांना कशामुळे पाठीशी घालताय? मी तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यात मी प्रांजळपणे सांगितलं होतं की आमच्यातलं सुद्धा कोणी असेल, आम्ही स्वतः जरी असेल तर आम्हाला सोडू नका. आपण निरपेक्ष भावनेतनं समोर गेलं पाहिजे ना. नुसतंच लोकांचे प्रतिनिधी म्हणून आपण सांगायचं आणि वागताना जर वेगळं वागत असू तर हे का? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ती वारंवार सांगते की आम्ही इन्फॉर्मेशन दिली, आम्ही इन्फॉर्मेशन. समजा गृहीत धरा की मी इन्फॉर्मेशन देणारा जर आमदार तिथं असतो तर सर्वोच्च सभागृह कुठला आहे ह्या संदर्भात आवाज उठवायचं. समजा आमदार असेल तर महाराष्ट्राची विधानसभा आहे आणि खासदार असेल तर देशाची लोकसभा आहे. लोकसभेत ह्याच्या संदर्भात मी बोललो, विधानसभेत कैलास पाटील साहेब बोलले, मग राणा पाटील का बोलले नाही ह्या प्रश्नाचं उत्तर तर तुमची प्रांजळ इच्छा आहे ना, तुम्ही इन्फॉर्मर आहेत ना, तुम्ही मोठं मन करून तिथं सांगायला पाहिजे होतं ना. येऊ दे ना काय दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे ना, सांगायला पाहिजे होतं ना. का सांगितलं नाही तुम्ही? नेमकं वाचवायचंय कुणाला? त्याच्या मुळापर्यंत जायचं असलं अतुल अग्रवालला स्टेटमेंट मध्ये असं आहे की 2017 पासून ती गोळे फॅमिली त्या अतुल अग्रवालकडनं ड्रग्ज खरेदी करतो. मग अतुल अग्रवालचा फोन त्या जबाबात आजही चालू आहे. मग पोलीस त्याच्यापर्यंत मुळासकट उकडावं लागेल ना. तुम्हाला जर सिंडिकेट उकडायचं असेल त्यांना का सोडून दिलंय? तुम्हाला दबाव आहे का तुम्हाला तपासाला मर्यादा घालून दिली? तुम्ही संतोष खोतपर्यंत किंवा वैभव गोळेपर्यंत जायचं, पुढे जायचं नाही. मुळासकट उकडून काढलं पाहिजे नाही. ह्याच्या दृष्टीनं तपास आपल्या धाराशिव पोलिसांनी का केला नाही? का सक्षम नाही ते तो तपास करायला? तसं असं ते दुसऱ्या यंत्रणेकडे आपण विनंती करू सरकारला, दुसऱ्या यंत्रणेकडे तपास द्या. यांना काय अडचणी आहेत का तपास करायला? मुळापर्यंत जायला काय अडचणी आहेत? जिथून ड्रग्ज येत आहे तिथपर्यंत गेलं तरच हे कुठं थांबल ना. आज ह्यांच्या मार्फत गेलं उद्या दुसऱ्याच्या मार्फत सप्लाय करतील, पण त्या माणसाला जर काहीच होत नसेल, मुळापर्यंत जर गेलो नाही आपण तर उपयोग काय हा तपास करण्यात? एनडीपीएस असं आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर ह्या गोष्टी घालणार आहेत, त्यांना हे सगळे पुरावे दाखवणार आहेत आमच्या निर्देशनात.
त्यांचं मुख्यमंत्री साहेब नक्कीच ह्यात काहीतरी योग्य मार्ग काढतील आणि मुळात सकट हे उकळून काढतील असं आम्हाला वाटतं. आम्ही त्यांची वेळ घेऊन पुढच्या वेळेस भेटणार आहे. आम्हाला जे पानं भरपूर आहेत, आम्हाला एका पोलिसाचा उल्लेख असलेला जबाब त्यात दिसला तर त्या एखाद्या आरोपी जबाबही खरं म्हणू नका, पण त्या दिवशी तपास केला का, त्यापर्यंत तुम्ही गेलात का तपासापर्यंत, हे पोलिसांनी सांगणं गरजेचं आहे ना. पोलीस कर्मचारी अधिकारी त्याच्यातून कर्मचारी वाटतो. पण अशा पद्धतीने जर अशा ड्रग्ज सारख्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये आपलं पाठबळ त्या आरोपीच्या पाठीशी आहे असं जर मेसेज जात असेल तर ते समाजासाठी योग्य आहे का? ह्याचा अर्थ काय? तुम्ही काही केलं तुम्ही राजकारणात आहेत, तुम्ही आमच्या पक्षात आहेत म्हणून आम्ही तुम्हाला वाचवू हा संदेश दिल्यासारखा नाही. बरं, ड्रग्सचे चटके त्या स्वतः त्यानं भोगलेले आहेत. कदाचित त्यांना वाटत असेल की बाबा हे काहीतरी सत्ताधारी विरोधी असं आमचं डोक्यात नाही. एक लक्षात घ्या, मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की ह्याच्यात जे कोणी सामील असतील, कोणीही असेल त्याला शोधा आणि त्याला, कारण ही लोक समाजात राहायच्या लायकीची नाही तर राहायलाच नको आहे ही माझं मत आहे. आणि ह्याच्यासाठी आमचा पाठपुरा चालू आहे. कृपा करून ह्याच्यात कुणी वैयक्तिक घेऊ नका. आमचं काय तुमचं बांधाचं भांडण नाही कुणाचंच. हे जे प्रकरण आहे ह्या प्रकरणाच्या अनुषंगानं अशा पद्धतीचं ड्रग्सची विक्री आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ नये, आपल्याकडची तरुण पिढी या ड्रग्सच्या आहारी जाऊ नये, ह्या भूमिकेतनं ह्याच्यातली जी कोणी ह्याच्यात सहभाग असणारी माणसं आहेत ती 100% शोधली गेली पाहिजेत. त्यांना कुठल्याही प्रकारचं अभय न दिलं गेलं पाहिजे. त्यांना कडक शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे, जेणेकरून बाकीच्या लोकांनी हा व्यवसाय करत असताना जर कुणाची उद्या अजून धजावला कोण तर त्याला कळलं पाहिजे की हे जर विक्री केली तर ह्याचे परिणाम एवढे गंभीर आहेत, आपल्याला भोगावे लागतील. हा संदेश देणं गरजेचं आहे का नाही? तपासातले ज्या काही उणिवा आम्हाला दिसतात आम्ही अगदी पुराव्यासहित तुमच्या सगळ्याच्या समोर मांडायचं काम आता केलंय. आणि पोलिसांनी का केलं नाही, कारण डळडळीत नाव येतं त्या अग्रवालचं, त्याचा का जबाब घेतला नाही त्याला का? आणि गंमत अशी एक त्याचा फोन पण चालू आहे. पोलीस अगदी माझा आक्षेप हाच आहे की पोलिसांनी तपास करत असताना नेमकं कुणाला वाचवण्यासाठी तपास केलाय. 24 पानामधली 4 पानं फक्त तुम्ही घेता आणि 20 पानं तुम्ही घेत नाहीत, काय कारण आहे? याचं उत्तर मिळालं पाहिजे ना. पोलीस राजकीय दबावामध्ये काम करत आहेत. ह्याच्यात त्यांना असं वाटतं की कोण ना कोणतरी राजकारणातला असलेला माणूस लपवायचं काम पोलिसाकडनं होतं, असं माझा स्पष्ट आरोप आहे. कारण ते यश होत नाही. बरंच आहे बघा, महाभारत रामायण पकडलेलं आहे. आम्ही अभ्यास करून तुम्ही थोडा केला तर करू ते बी लक्षात येईल. त्यांचं तर खरं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय बोलावं अशा माणसाला. आपणच स्वतः शेणात तोंड घालायचं आणि त्याच तोंडानं उठून पुन्हा लोकांना सांगायचं की कोण शेण खाल्लं असा प्रकार आहे तो. काय बोलावं आपण त्याच्याबद्दल. आणि अजून एक असे 2 नंबरचे धंदे करायचे, नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा, तिथून पैसे कमवायचे, तुळजाभवानीचे पासेस घ्यायचे, त्याच्यातनं अमाप माया जमवायची, ड्रग्सची विक्री करायची, त्याच्यातनं अमाप माया जमवायची. आणि अशा पद्धतीनं मोठं होऊन जर दुसऱ्या माणसाला शुल्लक, कुणाचे वडील दूध विकत होते, कुणाचे वडील काय होते असं हिनवायचं, यांची लायकी आहे को? हा, तेवढं नाही. आणि एक नाही धंदा अजून पुन्हा मटक्याचं बी कळालंय आम्हाला. म्हणजे जे काय 2 नंबर आहे ते स्वतःच करायचं आणि आरोप कुणावर करायचे? ही कुठली वृत्ती आहे नेमकी? अरे तुम्ही पैशानं तुमच्या प्रॉपर्टीनं जर आमची श्रीमंती, तुम्ही जर आम्हाला शूद्र समजत असाल, लोक दाखवतील म्हणा तुम्हाला काय असते. आणि माझं तर आव्हान आहे जनतेला तुळजापूर मधल्या किंवा जिथं जिथं ही ड्रग्सची तस्करी करणारी जी लोक, राजकीय लोक जी ह्याच्यात असतील, माझं म्हणणं आहे लोकांनी खडासारखे उचलून बाजूला फेकले पाहिजे. ह्यांना एक संदेश देणं गरजेचं आहे लोकांनी सुद्धा त्यांच्या कोर्टात
की ह्या पद्धतीचं तुमचं आचरण आम्ही खपवून घेणार नाही, कुणी का असं ना. दुसऱ्याला शूद्र समजायचं, अरे आम्ही प्रामाणिकपणे राहिलो आहो, प्रामाणिक असलो, तुमच्यापेक्षा आम्ही गरीब असलो म्हणजे तुम्ही आम्हाला हिन समजता का? तुमच्यासारखी भिकारी तर नाहीत ना म्हणून, तुमच्यासारखं नालायक वागणारे तर नाहीत ना म्हणून. कुठं मंत्रिपद मिळतंय म्हणलं की निघाला त्या पक्षात आणि सांगताना काय विकास करायचा आहे. आहेत ना, जिथं आहे तिथं खुट्टार राहून थांबला ना प्रामाणिकपणे, कुणाच्या आमिषाला नाही बळी पडलो. आणि मला वाटतंय कसं असतंय, इतिहास ही लढणाऱ्याचा लिहिला जातो, पडून जाणाऱ्याचा कधीच इतिहास लिहिला जात नसतो. त्या बाबतीत त्यावेळेस कॅबिनेट मंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं की या प्रकरणाची चौकशी करून त्या दिवसात ती मांडतील चौकशीत काय झालं. कारण विधान भवनाची प्रॉपर्टी होती ती तिथं सादर होण्याच्या आधीच कशी लीक झाली याबाबत मी तिथं मांडला होता विषय. चौकशी करून पुढच्या दिवसात मांडतील, त्याची माहिती घेऊन तुम्हाला कळून जाईल. मी या प्रकरणात स्पष्ट बोलतो, तुम्ही विधानमंडळात हा प्रश्न तारांकित प्रश्न करत नाहीत, तुम्ही लक्षवेधी सूचना मांडत नाही, दुसरा आमदार लक्षवेधी सूचना मांडतो, तर त्या लक्षवेधीचं सूचनेचं उत्तर तुमच्या पीएला का घ्यावंच वाटतंय? मला ह्या प्रश्नाचं उत्तर तरी द्या. तुम्ही फेर आहेत ना, तुम्ही सूचना दिलीत ना, मग तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर का घेताय तुमच्या पीएच्या मार्फत? त्यांच्याच पीएकडनं ते व्हायरल झाले. मला पोलिसांवर दबाव आहे का नाही ही एवढं स्पष्ट आहे ना. विधिमंडळातलं एखादी लक्षवेधी झाल्याच्या नंतर त्या लक्षवेधीचं उत्तर त्या आमदार महोदयाला विधानमंडळाच्या मार्फत मिळायच्या आधी त्या लक्षवेधीचं उत्तर जर लोकप्रतिनिधीच्या पीए कडनं व्हॉट्सअपला टाकलं जात असेल तर ह्याच्यात दिसत नाही का पोलिसांवर दबाव आहे? कशाच्या आधारे पोलिसांनी दिले? ह्या तपासाचं ह्या लक्षवेधीचं उत्तर कुठल्या नियमात दिलं पोलिसांनी त्यांच्या पीए जवळ? आणि माझा प्रश्न हा आहे की त्यांच्या पीएनं का मागितलं? पीएनं मनानं मागितलं का? आता माझे पीए आहेत, माझा पीए कधी कागद मागल? जेव्हा मी त्यांना सांगेन किंवा हे कागद मागा, मग मी कागद का मागायला लावतो? या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजेत ना. ही अनुत्तरित प्रश्न आहेत, आजपर्यंत कधी बोलले नाहीत त्याच्याबद्दल. उगं नुसतं मी माहिती दिली. मग ड्रग्सची माहिती तुम्ही दिली होती, मटक्याची बी तुम्हीच दिली का? कारण मटक्याची बी धाड पडली, मग ती कोणी दिली? सखोल तपास व्हावा, निपक्षपातीपणे कुणाला अडकवायचं किंवा मला वाचवायचं अशा पद्धतीने तपास झाला नाही पाहिजे. जो काय तो सरळ मार्गी तपास व्हावा. जे दोषी आहेत कुणी का असलं तरी त्यांच्यावर कारवाई, आणि कितीही मोठा असला म्हणजे ते अतुल अग्रवालच्या पुढची कुठलीही लिंक असली तिथपर्यंत पोलिसांनी जावं आणि मुळासकट हे ड्रगचं रॅकेट उकरून टाकावं, हीच आमची मुख्यमंत्री पूर्व तपास करतील ना, दाखल करता येईल ना, करता त्यांना. आमचं म्हणणं आहे की चांगला अजून व्यवस्थित तपास व्हावा. मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांना निर्देश गोष्टी द्या, त्यांना वाटलं हे पोलीस करतील तर त्यांच्याकडून करून घेतील, ना यंत्रणा बदलतील. ज्या आरोपी फरार आहेत सध्या त्या संदर्भात काय म्हणजे नेमकी काय मागणी करणार सीएम बरोबर? आरोपी फरार म्हणजे सध्या संपत्ती जप्त करावी किंवा यात कसं आहे, आता आपण बघतोय की आरोपीची अटकपूर्व जामीन व्हावी ह्याची पोलीस वाट बघतात का, हा प्रश्न आमचा. कारण आम्हाला तर कळालं काय आरोपी न्यायालयात त्या ठिकाणी येते, न्यायालयातून जाते, पोलिसांना मात्र सापडणं गेलं. काय मला काय म्हणायचंय, काय संदेश द्यायला लागला नेमकं जनतेला? बरं, वैयक्तिक एकाच व्यक्तीच्या नावाबद्दल काय एवढं हे आहे? कुणी का असं, माझं काय म्हणणं आहे, कुणी का असं ना. आणि माझं तर म्हणणं आहे ही संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. ही ड्रग्ज विक्री करणं, मटक्याच्या बुक्या चालवणं, अजून काही गैरव्यवहार करणं, ही संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. मला वाटतं मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. मकोका अंतर्गत निस्ता सोड असं नाही. सट्टा, आयपीएलचा सट्टा, आयपीएल सट्टा, मटका, ड्रग्स. दुसरा एक विषय आहे, म्हणणं असं आहे की ते ठोस माहिती देतात, आरोपींना पकडून देतात, आरोप करतात, बरोबर करतात, काही तुमच्याकडे ठोस माहिती नसते. मी काय ठोस आहे का? ठोसचा बाप आहे. पोलिसांनी जी तपास केलाय, पोलिसांना नाही त्यांची खरं त्यांचा आम्ही ठोस माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे देऊ. माझं तर म्हणणं आहे त्यांचा मेंदू तपासावा एकदा.
बिलकुल. मी माझ्यावर ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाले आणि माझ्या बरोबरचे फोटो त्यांनी दाखवले त्या दिवशी मी सांगितलं की माझ्या कुठं, आणि त्या दिवशी मी आवाहन केलं तुम्हाला आठवत असेल की माझा आणि त्या आरोपीचा कुठं फोनवर संपर्क आला का तपासा ना, सीडीआर तपासा ना, आमचे सीडीआर काढा. आणि माझं अजून दुसरं म्हणणं आहे की जे आता आरोपी त्यात सामील आहेत त्यांचे बी सीडीआर तपासा, त्यांच्या नेत्याबरोबर झालेत का नाही. आणि माझं काय म्हणणं आहे, मी सुद्धा असं मला सुद्धा फासावर चढवा, माझी काय अडचण नाही. ते तुमचे भावी काय स्वयंघोषित राज्यमंत्र्याचा त्याचा खरंच मी तुझा तपासा. तिले काय झालंय, कशाला शिक्षण झालंय मला माहित नाही, जरा कॉन्व्हेंटच्या कशा तरी शाळेत झाले, त्यांना वाटतं ती एकटी हुशार आहे, दुसऱ्याला काय अक्कल आहे का नाही की. त्यांना जे एकटं ज्ञान म्हणजे अक्कल ज्ञान म्हणजे जेव्हा ज्ञान वाटलं जात होतं तेव्हा ती एकटेच होत, जन्म झालता काय की त्यांचा, बाकी कोण नव्हतं. अशा पद्धतीनं भाषा असते. आणि कसं असतंय, माणसाच्या बोलण्यातनं आणि वागण्यातनं ते उल्लेखित होतंय. मी वागण्यातले फरक मगाशीपासून वारंवार तुम्हाला 2-3 वेळेस सांगितलं की तुम्ही स्वतः माहिती दिली म्हणताना मग विधानमंडळात तुम्ही ह्याच्याबद्दल साधं ब्रश शब्द सुद्धा का काढला नाही, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, दुसऱ्या आमदारांनी त्याच्या संदर्भात लक्षवेधी केली तर त्या लक्षवेधीचं उत्तर तुम्हाला कशासाठी पाहिजे होतं, का घाबरला होतात तुम्ही, 2 प्रश्न आहेत माझे. आणि तिसरं, तुम्ही ड्रग्सच्या बाबतीत इतके संवेदनशील आहात तर तुम्हाला 1 वर्ष 2 महिन्यापूर्वी निवडणुकीच्या पूर्वी माहित होतं तुमचा कार्यकर्ता ड्रग्सच्या आरी आहे, अशा पद्धतीने ड्रग्स विकलं जात आहे, तुम्ही त्याच वेळेस पोलिसांना हे का सांगितलं नाही. 3 प्रश्न मला वाटते त्यांच्यासाठी त्यांनी उत्तर द्यावं, टाळून ह्याच्यात. चला, ओके.